नमस्कार. आत्माराम विद्या मंदिर ओगलेवाडी आमच्या शाळेच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. विद्यार्थी मित्र हो, आज आपण इयत्ता 10वी विषय भूमिती प्रकरण पहिले समरूपता या प्रकरणातील समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांच्या गुणोत्तराचे प्रमेय हे आपण आज अभ्यासणार आहोत. समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तराचं प्रमेय काय आहे ते सुरुवातीला आपण बघू. समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांच्या गुणोत्तराचे प्रमेय असे: जर दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढे असते. हे जे प्रमेय आहे ते आपल्याला सिद्ध करायचे. आधीच आपण पाहिलेले की प्रमेयाचे दोन भाग असतात. पहिला भाग म्हणजे पूर्वांग जरपासून तरपर्यंत आणि दुसरा भाग म्हणजे उत्तरांग. पूर्वांगाच्या आधारे इथं दोन त्रिकोण हे समरूप आहेत. याचा अर्थ या प्रमेयात आपल्याला दोन त्रिकोणांची आकृती ही काढावी लागेल आणि त्या दोन्ही त्रिकोण हे समरूप आहेत असं आपल्याला मानावं लागेल. मग सुरुवातीला आपण दोन त्रिकोण काढू. पहिल्या त्रिकोणाचा पाया त्याला आपण BC नाव देणार आहोत. दुसरी बाजू AC आणि तिसरी बाजू या ठिकाणी ही AC BC AB आणि AC. त्याच्यानंतर हे जे दोन त्रिकोण आहेत या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढे असते. याचा अर्थ क्षेत्रफळांवर आधारित आपल्याला हे जे प्रमेय आहे ते सिद्ध करावं लागणार आहे. मग क्षेत्रफळांशी संबंधित त्रिकोणाचे क्षेत्रफळ हे 1/2 गुणिले पाया गुणिले उंची असं त्रिकोणाचं क्षेत्रफळाचं सूत्र हे आहे. आणि म्हणून आपल्याला हा जो एक त्रिकोण आहे याची ही बाजू आपण जी BC मानणार आहोत, या BC बाजूवर हा जो समोरचा शिरोबिंदू त्याला आपण A नाव देणार आहोत. या शिरोबिंदूतून आपल्याला या ठिकाणी लंब रेषाखंड जो आहे तो काढावा लागेल. असा आपण लंब रेषाखंड काढू. रेषाखंड काढला. लंब दर्शवण्यासाठी या ठिकाणी जो कोन आहे तो 90 अंशाचा दाखवू. म्हणजे इथं आपल्याला तो 90 अंशाचा दाखवता येईल. हा जो लंबपात बिंदू आहे त्याला आपण D नाव देणार आहोत. हा A, हा B आणि हा C. त्याच्यानंतर दोन त्रिकोण आहेत. दुसरी आकृती आपल्याला त्रिकोणाची काढावी लागेल. त्याचा पाया आपण QR, त्याच्यानंतर PQ बाजू आणि तिसरी बाजू जी आहे ती PR. याचं सुद्धा आपल्याला लंबरेषाखंड P या बिंदूतून या QR बाजूवर काढावा लागेल. इथं 90 अंशाचा कोन म्हणजे लंब दाखवण्यासाठी आपल्याला या पद्धतीने तिथं खूण करावी लागेल. त्याच्यानंतर हा त्रिकोण ABC, हा दुसरा त्रिकोण PQR, हे दोन त्रिकोण समरूप आहेत. मग दिलेली माहिती आकृतीच्या आधारे त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR हे समरूप आहेत म्हणून दिलेली माहिती आपण पक्ष म्हणून त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR असं आपण या ठिकाणी हे लिहिलं. त्याच्यानंतर क्षेत्रफळांवर आधारित आहे. इथं आपण AD हा लंबरेषाखंड BC वर काढलेला आहे आणि इथं आपण S नाव देणार आहोत. म्हणजे PS हा जो लंबरेषाखंड आहे तो QR वर काढलेला आहे म्हणून तीही माहिती आपण या पद्धतीने इथं लिहूया. दुसरी गोष्ट अशी की त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR हे समरूप आहेत. दोन त्रिकोण समरूप आहेत याचा अर्थ या दोन त्रिकोणांच्या संगत बाजूंची जी गुणोत्तर आहेत म्हणजे AB
छेद पी क्यू, बी सी छेद क्यू आर आणि ए सी छेद पी आर असे हे जी गुणोत्तर आहेत ती समान असणार. दुसरी गोष्ट, ए या कोनाचा संगत कोन पी, दोन त्रिकोण समरूप आहेत, संगत कोनांच्या जोड्याही एकरूप असणार. म्हणजे कोन एचा संगत कोन पी, कोन ए हा कोन पी सी एकरूप असणार, कोन बी हा त्याचा संगत कोन क्यू सी एकरूप असणार आणि तिसरा शिरोबिंदू सी, इथला तिसरा शिरोबिंदू आर म्हणजे कोन सी हा कोन आर सी एकरूप असणार. म्हणजे हे प्रमेय सिद्ध करताना आपल्याला त्या पद्धतीने त्याचा उपयोग हा करावा लागेल. त्याच्यानंतर आपल्याला प्रमेयाचा दुसरा भाग म्हणजे काय सिद्ध करायचे, तर नंतर येणारं विधान म्हणजे त्याचं साध्य जे सिद्ध करायचे. त्या दोन त्रिकोणांचे क्षेत्रफळांचे गुणोत्तर. आता क्षेत्रफळांचे गुणोत्तर म्हणजे हा पहिला त्रिकोण ए बी सी, त्याचं क्षेत्रफळ म्हणजे एरिया ऑफ ट्रँगल ए बी सी आणि दुसरा त्रिकोण पी क्यू आर म्हणजे एरिया ऑफ ट्रँगल पी क्यू आर. याचं क्षेत्रफळ म्हणजे एरिया ऑफ ट्रँगल ए बी सी छेद याचं क्षेत्रफळ एरिया ऑफ ट्रँगल पी क्यू आर हे त्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर. एरिया ऑफ ट्रँगल ए बी सी छेद एरिया ऑफ ट्रँगल पी क्यू आर हे कोणा इतकं असतं, त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढे. म्हणजे इथं बाजू ए बीची संगत बाजू पहिला आणि दुसरा बिंदू म्हणजे इथला पहिला आणि दुसरा शिरोबिंदू म्हणजे बाजू ए बीची संगत बाजू पी क्यू, बी सीची संगत बाजू क्यू आर आणि ए सीची संगत बाजू पी आर. या ज्या संगत बाजू आहेत या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढे असते म्हणजे त्याच्या इतके असते. हे बघा, ए बी वर्ग छेद पी क्यू वर्ग बरोबर बी सी वर्ग छेद क्यू आर वर्ग बरोबर ए सी वर्ग छेद पी आर वर्ग. या संगत बाजूंच्या गुणोत्तराच्या वर्गा एवढे या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर असतं. म्हणून साध्य म्हणून आपल्याला ते या ठिकाणी लिहावं लागेल. त्याच्यानंतर प्रमेयाची पुढची पायरी म्हणजे सिद्धता. ह्या दिलेल्या माहितीवरून आकृतीचा उपयोग करून आपल्याला हे सिद्ध करायचे. मग हे सिद्ध करताना समरूपता या प्रकरणात आपण पहिलाच एक गुणधर्म किंवा प्रमेय हे पाहिले, प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. प्रमाणाचं मूलभूत प्रमेय काय आहे की दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांचा पाया आणि संगत उंची यांच्या गुणोत्तरा एवढे असते. म्हणजे या पहिल्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ एरिया ऑफ ट्रँगल ए बी सी छेद एरिया ऑफ ट्रँगल पी क्यू आर बरोबर याचा पाया पहिल्या त्रिकोणाचा पाया बी सी गुणिले उंची ए डी आणि छेद दुसऱ्या त्रिकोणाचा पाया क्यू आर गुणिले त्याची उंची पी एस. म्हणून त्या पद्धतीने आपल्याला हे लिहिता येईल. एरिया ऑफ ट्रँगल ए बी सी छेद एरिया ऑफ ट्रँगल पी क्यू आर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे पाया आणि संगत उंची यांच्या गुणोत्तरा एवढे बी सी गुणिले ए डी छेद दुसऱ्या त्रिकोणाचा पाया क्यू आर गुणिले उंची पी एस. हे कशावरनं लिहिलं आपण, प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. म्हणून या पद्धतीने आपण या ठिकाणी त्याला कारण देऊ, प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. त्याच्यानंतर ही जी उजवी बाजू आहे बी सी गुणिले ए डी छेद क्यू आर गुणिले पी एस. बी सी आणि क्यू आर हे पाय आहे. मग पायांचं गुणोत्तर गुणिले ए डी आणि पी एस हे उंचींचं गुणोत्तर. मग इथं आपण बी सी छेद क्यू आर गुणिले ए डी छेद पी एस असं या पद्धतीने लिहून घेऊ. म्हणजे पुढं आपल्याला सिद्धता लिहिताना म्हणजे सोयीचं होईल. आणि म्हणून फक्त तेवढाच बदल करतो या ठिकाणी. एरिया ऑफ ट्रँगल ए बी सी छेद एरिया ऑफ ट्रँगल पी क्यू आर बरोबर बी सी छेद क्यू आर गुणिले ए डी छेद पी एस असं लिहूया. बी सी छेद क्यू आर गुणिले ए डी छेद पी एस. आणि याला आपण
याचा उपयोग करणार आहोत, म्हणून याला आपण विधान क्रमांक 1 देऊ. त्याच्यानंतर पुढं हे एक विधान, हा जो त्रिकोण आहे या ABC याच्यात AD हा शिरोलंब काढल्यामुळं पुन्हा 2 त्रिकोण तयार झालेत. या 2 त्रिकोणांपैकी एक त्रिकोण ABD, इकडचा हा एक त्रिकोण आणि इथं दुसऱ्या त्रिकोणात PQS असे हे 2 त्रिकोणांचा विचार करू. तुम्ही सिद्ध करताना इकडचा हा ADC आणि PSR इकडचे हे दोन्ही त्रिकोण घेऊन जरी सिद्ध केलं तरी सुद्धा आपल्याला ती सिद्धता हे म्हणजे या पद्धतीने हे सिद्ध करता येतं. सोयीसाठी पहिले 2 त्रिकोण ABD आणि त्रिकोण PQS हे 2 त्रिकोण त्यांचा विचार आपण करू. मग या 2 त्रिकोणांचा जर विचार केला ABD आणि PQS, याच्यात इथं AD हा बाजू BC वर लंब काढलेला आहे. याचा अर्थ हा जो कोन आहे तो 90 अंशाचा आहे. इथं सुद्धा PS हा QR वर लंब काढलेला आहे, तो सुद्धा या ठिकाणी 90 अंशाचा कोन आहे. इकडच्या त्रिकोणासाठी हा कोन 90 अंशाचा आणि इकडचा हा कोन 90 अंशाचा. मग या पद्धतीने इथं आपण हे 2 त्रिकोणांची नावं लिहिताना सुद्धा आपल्याला या पद्धतीने संगत बाजूंच्या लांबींचं गुणोत्तर किंवा संगत कोनांचं गुणोत्तर म्हणजे इथं कोन हा जो 90 अंशाचा आहे त्याचा संगत कोन हा मिळेल, या पद्धतीने ते आपण लिहिलेले आहे. म्हणजे इथं ABD हा 90 अंशाचा कोनावर हा तिसरा आपण शिरोबिंदू घेतला. इथं PQS हा तिसऱ्या क्रमांकावर घेतला. त्याच्यानंतर इथं हे 2 त्रिकोण ABC आणि PQR समरूप आहेत. याचा अर्थ त्याच कोन Bचा संगत कोन Q हा मिळेल, समरूप आहेत म्हणून ते दोन्ही कोन B आणि Q हे एकरूप आहेत. कोन B आणि Q एकरूप आहेत. इथं आपण हा शिरोबिंदू 2 नंबरला घेतला, त्याचा संगत कोन Q येईल, असा Q हा 2 नंबरवर शिरोबिंदू घेतला आणि त्या पद्धतीने आपण ती नावं निश्चित केली. या पद्धतीने कोन B कोन Q हे समरूप त्रिकोणांचे संगत कोन आहेत म्हणून ते एकरूप. आणि दुसरी गोष्ट कोन ADB आणि कोन PSQ हे 90 अंशाचे कोन आहेत म्हणून तेही एकरूप. मग सुरुवातीला ADB आणि PSQ असा आपण विचार करू. कोन ADB 90 अंशाचा कोन आणि कोन PSQ हाही 90 अंशाचा कोन. दोन्ही कोनांची मापं समान म्हणून हे दोन्ही कोन एकरूप. आणि त्याच्यानंतर दुसरा इथं कोन B एकरूप कोन Q, कारण या ठिकाणी कोन Bचा संगत कोन हा Q आहे आणि त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR हे समरूप आहेत. समरूप त्रिकोणांचे कोन B आणि Q हे संगत कोन आहेत म्हणून ते एकरूप. समरूप त्रिकोण दिलेली माहिती आहे म्हणून आपण इथं ते पक्ष लिहिलं. आता त्रिकोण ABD आणि त्रिकोण PQS याच्यात संगत कोनांच्या 2 जोड्या या एकरूप आहेत. ADB आणि कोन B पहिल्या त्रिकोणाचा, PSQ आणि Q या दुसऱ्या त्रिकोणाचे हे या कोनांचे संगत कोन हे एकरूप आहेत. आणि आपल्याला माहिती आहे की एका त्रिकोणाचे 2 त्रिकोणांचे संगत कोनांच्या 2 जोड्या या जर एकरूप असतील तर ते 2 त्रिकोण समरूप असतात. 2 कोन एकरूप म्हणून कोको कसोटीनुसार आपल्याला ते लिहिता येईल. बघा या पद्धतीने त्रिकोण ABD समरूप त्रिकोण PQS. इथं कोन B चा संगत कोन Q आहे, इथं 2 नंबरवर B आहे, इथं 2 नंबरवर Q आहे. त्याच्यानंतर हा कोन ADB A पहिला तिसरा दुसरा, त्याचा संगत कोन PQS पहिला तिसरा आणि दुसरा, या पद्धतीने लिहिते. आता इथं हे 2 त्रिकोण समरूप आहेत, याचा अर्थ संगत बाजूंच्या 3ही जोड्या या प्रमाणात असतील आणि संगत कोनांच्या 3ही जोड्या या एकरूप असतील. म्हणून बाजू AB आणि बाजू PQ यांचं गुणोत्तर बरोबर BD छेद QS आणि त्यांचं गुणोत्तर बरोबर AD छेद
पी एस असं आपल्याला मिळेल. फक्त आपल्याला इथं ए डी छेद पी एस याची जी किंमत आहे ती बी सी छेद क्यू आरच्या स्वरूपात लिहायची आहे. म्हणून इथं 3 गुणोत्तरांचा विचार न करता आपण 2 गुणोत्तरांचा विचार करू. ए बी छेद पी क्यू बरोबर ए डी म्हणजे पहिला आणि तिसरा छेद पहिला आणि तिसरा, म्हणजे ए बी छेद पी क्यू बरोबर ए डी ए बी पहिला दुसरा छेद पी क्यू पहिला दुसरा, त्याच्यानंतर ए डी पहिला आणि तिसरा छेद पहिला आणि तिसरा पी एस, त्याला आपण विधान क्रमांक 2 देऊ. पण इथपर्यंत ए डी छेद पी एस याच्यात ए डी छेद पी एसची जी किंमत आहे ती ए बी छेद पी क्यू अशी आलेली. पण इथं अजून आपल्याला बी सी छेद क्यू आर याच्यात आपल्याला ती किंमत पाहिजे. म्हणून आपण हे जे विधान आहे याचाही आपल्याला उपयोग करावा लागेल. आणखी एक विधान आपण मिळवू. आणखी विधान मिळवताना हा जो त्रिकोण आहे ए बी सी समरूप त्रिकोण पी क्यू आर याचा आपण उपयोग करू. मग त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण पी क्यू आर कशावरनं लिहिलं आपल्याला ती माहिती दिलेली, म्हणून पक्ष. याच्यात सुद्धा संगत 2 त्रिकोण समरूप आहेत, संगत बाजूंच्या तिन्ही जोड्या प्रमाणात असतील. इथं आपल्याला कोणांचा उपयोग काय करायचा नाही, म्हणून संगत बाजूंचा विचार करू. पहिली संगत बाजूंची जोडी म्हणजे गुणोत्तराच्या स्वरूपात ए बी छेद पी क्यू, दुसरी बी सी छेद क्यू आर आणि तिसरी ए सी पहिला आणि तिसरा पी आर पहिला आणि तिसरा. या पद्धतीने आपल्याला 3 गुणोत्तर ही समान मिळतील. ए बी छेद पी क्यू, बी सी छेद क्यू आर, ए सी छेद पी आर. याला आपण विधान क्रमांक 3 देऊ. पहिलं विधान हे झालं, दुसरं विधान आणि त्याच्यानंतर तिसरं विधान. म्हणजे इथपर्यंत आपल्याला हे बघा ए डी छेद पी एस, इथं आपण दुसऱ्या विधानात ए डी छेद पी एसची किंमत ए बी छेद पी क्यू ही मिळवली. त्याच्यानंतर तिसरं विधान जे आहे ए बी छेद पी क्यू, इथं तिसऱ्या विधानात ए बी छेद पी क्यूची किंमत बी सी छेद क्यू आर आहे. म्हणजे हे जे विधान आहे याच्यात ए डी छेद पी एसची किंमत, हे विधान ए डी छेद पी एसची किंमत ए बी छेद पी क्यू आणि ए बी छेद पी क्यूची किंमत बी सी छेद क्यू आर. म्हणून याच्यात आपल्याला ए डी छेद पी एसची किंमत जी आहे ती बी सी छेद क्यू आर अशी लिहिता येईल. दुसरी गोष्ट अशी की आपल्याला पुढं आणखी याच्यावरनं एक विधान जे आहे जे सिद्ध करायचं आहे त्याच्यात वर्ग आहेत. ए बी वर्ग छेद पी क्यूचा वर्ग, बी सी वर्ग छेद क्यू आरचा वर्ग. म्हणून हे जे विधान आहे हे सिद्ध करताना याचा आपल्याला वर्गांची आवश्यकता ही भासणार आहे. म्हणून आपण एक वर्ग जो आहे तो आपण करून घेऊ. वर्ग जर केला तर हे जे विधान आहे तिसरं याचा वर्ग जर केला तर ए बी वर्ग छेद पी क्यूचा वर्ग बरोबर बी सी वर्ग छेद क्यू आरचा वर्ग बरोबर ए सी वर्ग छेद पी आरचा वर्ग असं आपल्याला विधान मिळेल. याला आपण 3 पर्यंत क्रमांक दिलेत, याला आपण 4था क्रमांक देऊ. त्याच्यानंतर इथं आपण हे जे विधान क्रमांक 1 आहे याच्यात एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी छेद एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर बरोबर बी सी छेद क्यू आर गुणिले ए डी छेद पी एस असं मिळवलेलं आहे. याच्यात हे जे ए डी छेद पी एस आहे याची जी किंमत आहे ते विधान क्रमांक हे 1 त्याच्यानंतर हे 2 पुन्हा एकदा ए डी छेद पी एसची किंमत ए बी छेद पी क्यू आणि ए बी छेद पी क्यूची किंमत विधान क्रमांक 3 मध्ये बी सी छेद क्यू आर याच्या इतकी पण आहे, पण आपल्याला असं बी सी छेद क्यू आरच्या स्वरूपात पाहिजे. म्हणून ए बी छेद पी क्यू म्हणजे ए डी छेद पी एस बरोबर ए बी छेद पी क्यू आणि ए बी छेद पी क्यू बरोबर बी सी छेद क्यू आर. म्हणून आपल्याला ए डी छेद पी एसच्या जागेवर या ठिकाणी बी सी छेद क्यू आर हे लिहिता येईल विधान क्रमांक 1, 2 आणि 3 वरून. या ठिकाणी एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी छेद एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर लिहिलं आणि विधान क्रमांक 1, 2, 3 वरून हा बी सी छेद क्यू आर बी सी छेद क्यू आर गुणिले ए डी छेद पी एसची किंमत हे विधान याची किंमत ही पण त्याची किंमत बी सी छेद क्यू आर म्हणून त्या पद्धतीने लिहिली.
आता इथं बघा, एरिया ऑफ ट्रायंगल ABC छेद एरिया ऑफ ट्रायंगल PQR बरोबर BC छेद QR गुणिले BC छेद QR गुणाकार करायचा आहे. गुणाकार करताना आपण अंशांचा गुणाकार करतो. BC गुणिले BC जर केलं, एखादी संख्या 2 वेळा घेऊन गुणाकार केला तर त्याचा वर्ग मिळतो. याचाच अर्थ BC गुणिले BC केलं तर BCचा वर्ग मिळेल आणि QR गुणिले QR केलं तर QRचा वर्ग मिळेल. म्हणजे BCचा वर्ग छेद QRचा वर्ग अशी आपल्याला उजवी बाजू जी आहे ती आपल्याला मिळेल. आणि म्हणून इथं एरिया ऑफ ट्रायंगल ABC छेद एरिया ऑफ ट्रायंगल PQR बरोबर BCचा वर्ग छेद QRचा वर्ग. याला आपण BCचा वर्ग छेद QRचा वर्ग, विधान क्रमांक 4 पर्यंत क्रमांक दिले, याला आपण विधान क्रमांक 5 देऊ. आता बघा, एरिया ऑफ ट्रायंगल PABC छेद एरिया ऑफ ट्रायंगल PQR इथं जे साध्य करायचं आहे त्याच्यात एरिया ऑफ ट्रायंगल ABC छेद एरिया ऑफ ट्रायंगल PQR बरोबर इथं BCचा वर्ग छेद QRचा वर्ग आहे आणि आपल्याला हे या पद्धतीने मिळवायचे. मग इथं BCचा वर्ग छेद QRचा वर्ग हे विधान आणि विधान क्रमांक 4चा जर विचार केला तर BCचा वर्ग छेद QRचा वर्ग, इथं बघा BCचा वर्ग छेद QRचा वर्ग असे. याचा अर्थ BCचा वर्ग छेद QRचा वर्ग याची किंमत ABचा वर्ग छेद PQचा वर्ग आणि ACचा वर्ग छेद PRचा वर्ग याच्याशी समान आहे. आणि म्हणून विधान क्रमांक 4 आणि 5 वरून आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगल ABC छेद एरिया ऑफ ट्रायंगल PQR बरोबर BCचा वर्ग छेद QRचा वर्ग बरोबर या माहितीच्या आधारे BCचा वर्ग छेद QR वर्ग बरोबर ABचा वर्ग छेद PQचा वर्ग बरोबर ACचा वर्ग छेद PRचा वर्ग असं मिळेल. म्हणजे ही तिन्ही गुणोत्तरं आपल्याला या गुणोत्तराशी म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल ABC छेद एरिया ऑफ ट्रायंगल PQR या गुणोत्तराशी ही तिन्ही गुणोत्तरे समान आहेत असं आपल्याला विधान क्रमांक 3 आणि विधान क्रमांक 4 आणि विधान क्रमांक 5 याच्यावरनं आपल्याला लिहिता येईल. आणि असंही लिहिलं, एरिया ऑफ ट्रायंगल ABC छेद एरिया ऑफ ट्रायंगल PQR बरोबर ABचा वर्ग छेद PQचा वर्ग बरोबर BCचा वर्ग छेद QRचा वर्ग बरोबर ACचा वर्ग छेद PRचा वर्ग, की जे आपल्याला सिद्ध करायचे. एरिया ऑफ ट्रायंगल ABC छेद एरिया ऑफ ट्रायंगल PQR बरोबर ABचा वर्ग छेद PQचा वर्ग बरोबर BCचा वर्ग छेद QRचा वर्ग बरोबर ACचा वर्ग छेद PRचा वर्ग हे या पद्धतीने आपल्याला सिद्ध करता येतं. आता हे जे प्रमेय आहे हे प्रमेय आपण या पद्धतीने सिद्ध केलं. त्याच्यानंतर या प्रमेयाचं आपल्याला उपयोजन हे करायचे. मग उपयोजन करण्यासाठी कोणतेही 2 त्रिकोण हे समरूप असतील. समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं जे गुणोत्तर आपण पाहिलं की कोणतेही 2 त्रिकोण हे समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचं जे गुणोत्तर आहे ते त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढे असते. म्हणजे इथं त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR हे 2 त्रिकोण समरूप दाखवलेत की त्यांच्या क्षेत्रफळांचं जे गुणोत्तर आहे ते गुणोत्तर त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढे असते. मग कोणतेही 2 त्रिकोण असू द्या ते जर समरूप असले तर या पद्धतीने त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढं असतं. या पद्धतीने आपल्याला या प्रमेयाचा म्हणजे गुणधर्माचा उपयोग ही उदाहरणं सोडवण्यासाठी आपल्याला करता येतो. मित्र हो, आज तुम्ही आमच्या शाळेच्या SMK AVMO यूट्यूब चॅनलमध्ये सहभागी झालात आणि 2 समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांच्या गुणोत्तराचा गुणधर्म हा समजून घेतला त्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद.